नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच वेळा आपण ढोकळा करायला घेतला की तो चिकट होतो किंवा स्पॉन्जी होत नाही. त्याचे बरेच रिझन्स आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीने ढोकळा नक्की करून पहा. फक्त 20 मिनिटात आपला एकदम स्पॉन्जी असा ढोकळा अगदी विकतच्यासारखा बनून रेडी होऊन जातो. पद्धत अगदी सोपी आहे. अगदी ठरवलं ना की 20 मिनिटात आपला ढोकळा बनवून रेडी होतो किंवा पाहुणे आल्यावर सुद्धा आपण ही रेसिपी झटपट बनवू शकतो. अगदी मी सांगते म्हणून एकदा तुम्ही या प्रकारे नक्की करून पहा. एकदम सोपी रेसिपी आहे. तर कशी करायची ते आता आपण पाहूया. तर सगळ्यात अगोदर मी काय केले, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात 2 वाट्या भरून मी इथं बेसन पीठ घेतले आणि 1 चमचा भरून मीठ आणि सायट्रिक ॲसिड पाव चमचा घेतले आणि चिमटीभर अगदी हळद घेतलेली आहे आणि 1 वाटी भरून पाणी घ्यायचे आणि 2 चमचे भरून मी इथं तेल घेतलेलं आहे. हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्सरला फेटून घ्या. तुम्ही खारीसुद्धा त्याला बीट करू शकता, पण अशा प्रकारे फेटून घेतलं ना तर त्याच्यात अजिबात गुठळ्या राहत नाही. आता ते फेटून घेईपर्यंत मी इकडे स्टीमर तयार करून घेतले आणि एका केकच्या भांड्याला मी असं तेल लावून घेतले. आता काय करायचं, सगळ्यात शेवटी मी त्याच्यात 1 पाऊच इनोचं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं 1 चमचाभर आणि मस्तपैकी हे आपल्याला 3-4 मिनटं तरी फेटून घ्यायचे किंवा त्याचा फेस जो आहे तो असा खाली दबलं गेलं पाहिजे, असं त्याचं टेक्स्चर झालं पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्ही तेल लावलेल्या टीनमध्ये हे सगळं बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि आपण त्याला स्टीम करायला ठेवून द्यायचे. आपल्याला साधारण 20 मिनटं तुम्ही याला मीडियम गॅसवर आपल्याला स्टीम करून घ्यायचे. आपलं झाकण ठेवून स्टीम करून घेऊया. तोपर्यंत आपण इथं फोडणी करूया. त्यासाठी मी 2 चमचे तेल टाकले आणि मोहरी आणि जिरे टाकून घेतले आणि कढीपत्ता टाकून घ्या आणि हिंग अगदी नक्की टाका. मिरच्या टाकून घेतल्यात. हिंग टाकला ना तर याचा फ्लेवर थोडा छान येऊन जातो, तेव्हा हिंग अगदी नक्की टाका. आणि मग आपण काय करायचं, आता त्याच्यात साधारण मी 1 वाटी भरून पाणी ओतलेलं आहे. लक्षात ठेवा, 2 वाटी बेसनला 1 वाटी पाणी अगदी गरजेचं आहे. आणि 1 मोठा चमचा भरून मी इथं साखर टाकलेली आहे. त्याचबरोबर कोथिंबीर टाकली. तुम्ही या स्टेजला लिंबूसुद्धा थोडं पिळू शकता, एखादा चमचा. नाही पिळलं तरी काहीच हरकत नाही आहे. आता आपली फोडणी रेडी झालेली आहे. 20 मिनटं झालेत. आपला ढोकळा छान रेडी झालेला आहे. पहा, आपल्या हाताला जर चिकटत नसेल ना तर ढोकळा एकदम रेडी झालेला आहे असं समजायचं. आणि दुसरी एक चेक करायची पद्धत म्हणजे चाकू घालून पाहायचा. आता पूर्ण थंड झाला की नंतर त्याच्या चारी बाजूच्या कडा तुम्ही पहिले अशा रिलीज करून घ्या. त्यामुळे आपला व्यवस्थित ढोकळा निघायला मदत होईल. ठीक आहे, पहा एकदम मस्त असा आपला ढोकळा थंड झाल्यावर निघतो. एकदम स्पॉन्जी असा रेडी होऊन तयार झालेला आहे. पहा, आता कट करता तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे स्लाईस कापून घ्या. ढोकळा करताना ही एकच पद्धत लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही इनो वगैरे टाकाल ना तेव्हा त्याला 2-3 मिनटं छान फेटून घ्या. त्याचा फेस आहे ना खाली जाईपर्यंत फेटून घ्यायचे. त्यांनी तुमचा ढोकळा एकदम स्पॉन्जी व्हायला मदत होते. ही गोष्ट अगदी ही टिप समजा आणि लक्षात ठेवा. त्या जर असं केलं ना तरच तुमचा ढोकळा एकदम छान असा रेडी होतो. पाहू शकता एकदम मस्त झालेला आहे. आता त्याच्यावर पूर्ण ही फोडणी जी आहे ती आपण टाकून घ्या. तुमच्याकडं खोबरं असेल तर खोबरं टाकून घ्या आणि फोडणी टाकल्यानंतर त्याला 5 मिनटं तुम्ही तसंच ठेवू द्या, म्हणजे फोडणी त्याच्यात पूर्णपणे मुरेल. कोथिंबीर टाका आणि लगेच तुम्ही हा ढोकळा सर्व करू शकता. मुलांना नाश्त्यासाठी लगेच हवा असेल तर तुम्ही झटपट हे ढोकळा बनवून देऊ शकता. आता ढोकळा करताना मी बऱ्याच टिप्स तशा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, पण या पद्धतीने अगदी 100% तुमचा ढोकळा चुकणार नाही आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.